आज आपण चिकन करीची रेसिपी करणार आहोत अशा पद्धतीने। तर चला आपण बघू त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे। अर्धा तास झालेला आहे, फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे। आता मी आहे ना मसाला तयार करून घेणार आहे। तर चला पुढे। आता मी गॅस चालू केला, तवा ठेवलेला आहे। आता थोडंसं तेल घालून घेणार आहे। आता आपण थोडं किसलेलं खोबरं थोडं भाजून घेऊया बदामी कलरवर। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी। हे छान बदामी कलरवर भाजून घेणार आपण। तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे खरपूस। आता आपण ते काढून घेऊया एका ताटात। आता परत थोडं तेल घालून कांदा आपण छान बदामी कलरवर भाजून घेणार। आपला असा बदामी कलरचा कांदा भाजून झालेला आहे। आपण ह्यामध्ये लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेणार आहोत। ते सुद्धा आपण परतून घेणार आहे। आपण मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले होते। लसणाच्या 10 पाकळ्या घेतल्या मी आणि आलं हे आपण छान परतून घेऊ। म्हणजे जास्त पण नाही काळपट करायचं। आणि ह्यातच आपण तीळ घालून घेणार आहोत 1 चमचा। तीळ उडतात ना, त्याच्यामुळे आपण कांद्यातच भाजून घ्यायचं म्हणजे ते उडत नाही। तिळामुळं छान टेस्ट येते भाजीला आणि घट्टही भाजी होते। खोबरं तिळामुळं छान टेस्ट येते भाजीला। तुम्ही असं करून बघा, तुम्हाला पण आवडेल ही भाजी अशी तीळ आणि खोबरं घालून केलेली। सुकं खोबरं वापरले आपण अर्धी वाटी, तीळ 2 चमचे, 2 मीडियम आकाराचे कांदे, 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं। असं आपण ह्याचं आता हे छान झालेले आता आपण मिक्सर मध्ये करून घेणार आहे आणि मुठभर कोथिंबीर घालणार। हे पूर्ण थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। तर आपला झालेला आहे कांदा छान। आता आपण हे काढून घेऊया। आता आपला मसाला गार झालेला आहे। आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ। मी मुठभर कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वाटणार। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि वाटून घेऊ। आता आपण थोडंसं 2-3 चमचे पाणी घालून घेणार आहोत म्हणजे बारीक होईल आपलं वाटण। आता आपण पॅन ठेवलेला आहे। आता त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत फोडणीसाठी। दोन पळी तेल घातलेलं आहे आपण। आता ते छान गरम झालं की त्यामध्ये आपण थोडे खडे मसाले घालणार आहोत। तमालपत्र, दालचिनी, शहाजिरे, 2 विलायची, 2-3 मिरी, 2-3 लवंग घालून घेतलेलं आहे आपण छान तडतडलं ना की आता आपण ह्यामध्ये जो मिक्सर मध्ये मसाला केलेला आहे तो टाकून घेऊया।
हा आधीच आपण फ्राय करून घेतला होता मसाला, खोबरं, कांदा, आलं लसूण, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत. फक्त परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत सुके. आता ह्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतलेले. हे पण आपल्याला ह्याच्यात छान परतून घ्यायचे. त्यांचा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत. आता बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटले बघा. आता म्हणजे आपला मसाला छान परतून झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत, कोरडे मसाले. काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत आपण 2 चमचे. धना पावडर घालणार आहोत 1 चमचा. हळद घालणार आहोत 1 चमचा. किंचित गरम मसाला घालणार आहोत आपण चवीसाठी. आणि मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे, तो आपण घालून घेणार आहोत. 2 टीस्पून. थोडंसं मीठ, कारण आपण चिकनला सुद्धा आपण थोडंसं हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आता हे आपण छान परतून घेऊया मसाला. आता आपला मसाला छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता. असा मस्त कलर आलेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे, अप्रतिम भाजीला. आता ह्यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहोत, जे आपण हळद मीठ लावून ठेवलंय ना ते. आणि छान परतून घेणार आहोत. पूर्ण मसाला त्याला लागला गेला पाहिजे. गॅस बारीकच आहे. आता आपण एक वाफ देऊन घेणार आहोत 2 मिनिटं झाकण ठेवून. आता आपण झाकण उघडून बघूया. तेल सुटले बघा छान. परत छान परतून घेऊ. आता यामध्ये आपण 2 चमचे दही घालूया. परत परतून घेऊ. आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. आपल्याला जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार.
करू छान आणि परत झाकण ठेवूया आपण. दहा मिनिटं झाकण ठेवूया आपण. दहा ते 15 मिनिटं आपण झाकण बंद करून ठेवलं होतं शिजण्यासाठी. आता बघू आपण झाली का आपली ग्रेव्ही तयार. बघा किती मस्त कलर आलाय, छान मस्त झाली. आपण बघू हे बघा चिकन असं छान शिजलंय बघा. आता आपण ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण घालून घेणार आहोत. आणि परत छान हलवणार आहोत आपण मस्त. खाण्यासाठी आपली भाजी झालेली आहे तयार. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघा तर आपली भाजी चिकनची करी तयार झालेली आहे. कशी वाटते तुम्हाला? बघा किती छान कलर आलेला आहे आणि इतकी छान टेस्टी, वासच इतका सुंदर येतोय की अशी जेवायची पटकन इच्छा होणार. 2 चपाती खाणारा आज 4 चपात्या खाणार. आणि ही भाजी आपण तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, ब्रेड ह्याच्याबरोबर खाऊ शकतो आणि इतकी अप्रतिम लागती. तर तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर चला आता आम्ही पण जेवायला घेतो. तुम्हाला ही आवडली का माझी रेसिपी? तर संगीताज किचन वाईफ्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. मला छान छान आवडली असल्यास सेंड करा. थँक्यू.